तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आपण प्रवास करणार आहोत पुणे ते मेहकर. तर आपला आजचा जो प्रवास होणार आहे तो होणार आहे कुंदन या ट्रॅव्हल्समध्ये. तर मंडळी, आता आपण आलेलो आहे खराडी बायपास या ठिकाणी. म्हणजे खराडी बायपासच्या थोडं समोर आहे जनक बाबा दर्गा आहे इथे. तिथे आपण थांबलेलो आहे आणि बघू शकता इथे संगीतमची ट्रॅव्हल्स एक आलेली आहे आणि इकडे कौशलची पण एक ट्रॅव्हल्स लागलेली आहे. तर मंडळी, आपला जो बसचा टायमिंग आहे तो आहे इथून 10:30 वाजताचा. आणि आता आपली बस सध्या मी ऑनलाईन ट्रॅक केलं तर बस होती आपली संगमवाडीच्या ठिकाणी. संगमवाडीच्या थोडं पुढं आली होती. तर बघू आता 10:30चा आपला टायमिंग आहे. बघू बस किती वेळामध्ये इथपर्यंत पोहोचते. तर मंडळी, आजचा आपला प्रवास हा कसा होणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मग आता आपली बस थोड्याच वेळामध्ये येणार आहे. आता 10:16 झालेले आहेत आणि आता आपली बस अजून विमाननगरच्या मागे आहे. तर इथपर्यंत यायला किती वेळ लागतो हे आपण आता बघणार आहोत. कुंदनची एक बस आलेली आहे मित्रांनो. आता बघू कुठली आहे सर. कुंदन ट्रॅव्हल्स तर आलेली आपली आहे का कुठली आहे बघू. आपल्या गाडीचा नंबर 9005 आहे. हा आपलीच आहे. तर मंडळी, ही आपली बस आहे आजची. आज आपण या बसने प्रवास करणार आहोत. सामान वगैरे आपलं ठेवून द्या. तर मंडळी, आत्ता वाजलेले आहेत बरोबर 10:26 आणि आपल्या बसचा इथे येण्याचा टायमिंग जो होता तो होता 10:30 वाजताचा. पण आपली बस 4 मिनटं इथं अगोदर पोहोचलेली आहे आणि आपल्याला आपली सीट पेट मिळालेली आहे. आपण आपल्या सीटवरती आत्ता सध्या बसलेलो आहोत. आता इथून पुढे आपली बस जी आहे ती यशनन फाट्याच्या नंतर रांजणगाव असे 3-4 स्टॉप अजून बसचे असणार आहेत. तर आता तिथले पॅसेंजर असतील तर बस थांबेल, नाही तर बस आपली डायरेक्ट निघणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपली बस आता जेवणासाठी थांबणार नाही आहे, कारण डिनर स्टॉप याच्यामध्ये नाही आहे. डिनरसाठी गाडी कुठेही थांबणार नाही आहे. तर आत्ता आपण नॉनस्टॉप जाणार आहोत. तर पुढे गाडी कुठेतरी चहा नाश्ता वगैरे रात्री थांबेल ते आपल्याला काही माहिती नाही. तर आपण ते पुढे बघूया. खराडी बायपास जनक बाबा दर्गा या ठिकाणाहून निघालेली आहे. आता आपण वाघोली पास केलेली आहे आणि आता आपण वाघोलीच्या बाहेर आलेलो आहे. आता आपले पिकअप वगैरे झालेले आहे. आता पुढचा कुठला पिकअप आहे हे आता आपले रहमान भाई आहेत आणि शुभम वानखेडे सर म्हणून आहेत. आणि आपली बस जी आहे, आपली बस पुण्यावरून डायरेक्ट अमरावतीपर्यंत जाणार आहे. मंडळी, या बसमध्ये खास सुविधा काय आहे माहिती आहे का? अल्कोहोल टेस्टिंग मशीन आहे
की दर 3 तासाला वाजते. दर 3 तासाला यांना असं अल्कोहोल टेस्ट वगैरे करावं लागते इथं. बघू शकता अल्कोहोल वगैरे टेस्ट झाले. म्हणजे पॅसेंजरच्या जे सेफ्टीची काळजी आहे ती किती प्रॉपरली घेतली जाते या बसमध्ये. तर मित्रांनो, आता आपल्या ड्रायव्हर साहेबला चहा प्यायचा होता, तर आता आपण भीमा कोरेगावमध्ये चहासाठी जे कंडक्टर साहेब आहेत ते चहा आणायला गेलेले. तर आपल्यासोबत आज जे ड्रायव्हर आहेत त्यांचं नाव आहे शुभम वानखेडे. सर, तुम्ही प्रॉपर कुठले? प्रॉपर मी अमृत. आणि कुंदन ट्रॅव्हल सोबत किती वर्षापासून काम करता? साधारण आता मला झालेला आहे 1-1.5 महिना झाला. 1-1.5 महिना. याच्या अगोदर कुठे काम करता? अगोदर मी होतो संजय ट्रॅव्हल. अच्छा. तर आपली बस ही आता पुण्यातून कुठून सुटते? पुण्यातून सुट्टी निघली. निगडी. आणि शेवटचा स्टॉप कुठे आहे इकडे? शेवटचा स्टॉप आहे याचा अमरावतीचा की पुण्यातला? इकडे अमरावतीमध्ये. अमरावतीचा पॉवर हाऊस. अमरावती पॉवर हाऊस. आणि आता आपली गाडी समृद्धी महामार्गाला कुठनं जाणार आहे? समृद्धी महामार्गावर चालणार आहे आपली गाडी जालना. जालन्यावरून. ओके, चला. तर मंडळी, चहा आलेला आहे आपला. आपले कंडक्टर साहेब चहा घेऊन आलेले आहेत. तर आता आपली गाडी तर थांबणार नाही आहे. तर आता चालू रनिंगमध्ये चहा प्यायचा आहे आणि निघायचं आहे. अंजनगावमध्ये पोहोचतोय आणि आत्ता 11:30 वाजलेले आहेत. आपल्याला इथपर्यंत यायला 1 तास लागलाय. आणि कुंदनची एक बस आपल्या बाजूने चालली.
तर मंडळी आता आपली बस थांबलेली आहे कारेगाव पास करून या पेट्रोल पंपावरती वॉशरूमसाठी इथं बस थांबलेली आहे, बघू शकता. आपल्याला इथपर्यंत पोहोचण्यासाठी जवळजवळ 1 तास 20 मिनटं लागलेत. आता 11 वाजून 30 मिनटं झालेली आहे. आता कारेगावच्या समोर निघालो आहे आणि ट्रॅफिक बघा तुम्ही किती जाम आहे. नाही, नाही, पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. तर मंडळी आत्ता आपण कारेगाव पास केले. कारेगावच्या थोडंच समोर आल्यानंतर आपल्याला फुल ट्रॅफिक जाम लागलेलं आहे. काय विषय झाला आहे पुढे काही माहिती नाही. तर मी आता आलो आहे मागे. आता थोडा वेळ आराम करतो. आता हे ट्रॅफिक वगैरे निघल्यावर पुढे कुठे बस थांबली तर तिथे समोर जाणार परत. आकाश परांडे सरांचे हॉटेल आणि इथं सगळ्या बसेस वगैरे इथेच थांबतात, बघू शकता. इथे सगळ्या बस वगैरे थांबलेल्या आहेत आणि आता इथं आपण इथून चहा वगैरे घेऊन आता आपण निघणार आहोत. पवन भाऊच्या आजचा चहा प्यायचा आता स्पेशल शाळेत. तर मंडळी आता वाजलेले आहेत 4 आणि आपण आत्ता पोहोचलेलो आहोत येऊन शेकटाफाटा या ठिकाणी. छत्रपती संभाजीनगरच्या समोर आल्यावर शेकटाफाटा लागतो. इथे आपल्या सगळ्या बसेस वगैरे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे. सगळ्या इथे चहाचा इथं ब्रेक घेण्यासाठी थांबलेले आहेत. कोणाला वॉशरूमला वगैरे जायचं असेल तर वॉशरूमसाठी सगळ्या बसेस वगैरे इकडे थांबलेल्या आहेत. आत्ता आपण चहा वगैरे घेतलेला आहे आणि आता थोड्या वेळात आपली गाडी इथून निघणार आहे. आता अजून आपल्याला जायला जवळजवळ 2 तास इथून लागतील. आपले ड्रायव्हर साहेब हॉर्न वाजवत आहेत. चला निघू मग. तर आता 4 वाजून 3 मिनिटांनी आपली गाडी तिथून बरोबर चहाचा ब्रेक घेऊन समोर निघालेली आहे, बघू शकता. आणि आता आपले जे शुभम वानखेडे सर होते ड्रायव्हर, त्यांची ड्युटी आता संपलेली आहे आणि आता रहिमान भाई इथून पुढे अमरावतीपर्यंत रहिमान भाई गाडी चालवणार. तो रोड आता आपण सोडलेला आहे आणि आता आपण लागलेलो आहोत समृद्धी हायवेला. आता या रस्त्याने आपण कनेक्ट होणार आहे.
चाललो आहे.
मंडळी, आता आपण दुसरबीड टोल नाका पास केलेला आहे आणि आता आपण इथनं आपल्याला जे डिस्टन्स आहे ते जवळपास 39 किलोमीटर आहे. आता 5 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत आणि आपल्याला मेकर टोल नाक्यालाच उतरायचं आहे, कारण की गाडी मेकर मध्ये नाही जाते, गाडी स्ट्रेट समृद्धीने जाणार आहे. तर आपण मेकर टोल नाक्याच्या थोडं समोर उतरणार आहे. दुसरबीड पास केल्यानंतर ते पेट्रोल पंप वगैरे आहे. हा वहाँ पे ना तर मंडळी, फायनली आता आपण इथे उतरलेलो आहोत. रेहमान भाई, थँक्यू. आपने वो दे की चलो मिलते हैं नेक्स्ट. तर मंडळी, आत्ता जवळपास 5:30 वाजलेले. ते आपली एक बॅग आहे मागे. वो नहीं है, ये वाला है. हाँ वही वही. थँक्यू. तर मंडळी, 5:30 वाजलेले आहेत आणि आत्ता आपण मेकर टोल नाक्याच्या थोडं समोर उतरलेलो आहोत. हे बघू शकता तुम्ही. तर मंडळी, आत्ता जवळपास 5:30 वाजलेले, 5:35 झालेले आहेत आणि आपल्याला बसने इथं सोडलेलं आहे. आपण पुण्यावरून निघलो होतो रात्री 10:30 वाजता आणि 5:30ला आपल्याला इथं सोडलं. जवळ 7-7.5 तास आपल्याला टाईम लागला. बसचे ड्रायव्हर खूप सपोर्टिव्ह होते, दोन्ही पण. एक शुभम वानखेडे आणि दुसरे रेहमान भाई म्हणून होते. दोघांनी आपल्याला खूप हेल्प केली आणि बस खूप छान होती. मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.